श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हीही गुढीपाडवा आनंदात साजरा केला असेल. आम्हीही खूप छान प्रकारे गुढीपाडवा साजरा केला. सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व गुढीपाडव्याच्याही हार्दिक शुभेच्छा. आदल्या दिवशी झेंडूची फुले व आंब्याची पाने आणली होती, त्याचा अशा प्रकारे हार करून घेतला. दरवाजाला लावण्यासाठी व गुढीलाही लावण्यासाठी. त्यानंतर सर्व देवाची भांडी स्वच्छ करून दिवेही लावून घेतले व त्याची पूजा करून घेतली. म्हणजे देवपूजा करायला सोपं पडतं, म्हणून या गोष्टी आधी करून घेतल्या. आणि सर्व साफ असलं की छान वाटतं. त्यानंतर उतरंडीचीही पूजा करून घेतली, कारण त्या उतरंडी देवघरात मांडायच्या होत्या, म्हणून मी आधीच उतरंडीची पूजा करून घेतली. संध्याकाळी त्या स्वच्छ केल्यानंतर भरून पुन्हा पूजा केली व सकाळी देवपूजा करायला सुरुवात केली व सर्व देवांना आंघोळ घालून त्यानंतर मी उतरंडींना देवघरात ठेवलं. गुढीपाडवा होता म्हणून त्यामधील धान्य काढून मी पुन्हा ते त्यामध्ये भरलं होतं. अशा प्रकारे सर्व देवपूजा पूर्ण करून घेतली. खरंच खूप छान वाटत होते. देवपूजा केल्यानंतर सर्व देव खूप मन प्रसन्न वाटत होतं देवघराकडे पाहून. खरंच गुढीपाडवा आहे असं वाटत होतं देवांकडे पाहून. त्यानंतर मी हे स्वामींना शिवलेलं नवीन वस्त्र स्वामींना आज घातलं होतं. खूप छान दिसत होतं ते स्वामींना. उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलं. या सर्व गोष्टी करायच्या म्हणले की आपल्याला लवकर उठावं लागतं. लवकर उठल्यानंतर या गोष्टी वेळेवर होतात व आपल्याला अजून जास्त छान वाटतं. अशा प्रकारे उंबरठ्याची पूजा करून घेतली व मी माझ्या मुलीला म्हणलं होतं, तू काढ रांगोळी, कशी काढते बघू. तिने अशा प्रकारे रांगोळी काढली होती. मला तुळशीची पूजा करायला खूप आवडतं. मला तुळशीची पूजा केल्याशिवाय देवपूजा झाल्यासारखी वाटतच नाही. माझ्यात सर्वात आवडतीचं काम म्हणजे तुळशीला पाणी घालायचं व तुळशीची पूजा करायचं. अशा प्रकारे मी तुळशीची पूजाही करून घेतली व माझं रोजचं जे नित्यपठण असतं ते करून घेतलं. गुढीची तयारी सर्वांनी केलीच होती. कडुलिंबाचा व गुळाचा मान आहे म्हणून मी सर्वांना तो खायला दिला. गुढीची तयारी झाली होती. गुढीही उभी केली. गुढीची पूजा करून घेतली व नमस्कारही करून घेतला. पुरणपोळीचा स्वयंपाक होता आज. तो आम्ही दोघींनी मिळून केला. सर्व स्वयंपाक पूर्ण केला. सर्वजण म्हणतात की सारखी सारखी पुरणपोळी खायला नको वाटते, परंतु आमच्या घरातील सर्वांचं म्हणणं असं असतं की पुरणपोळी केली नाही तर सण असल्यासारखा वाटत नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येक सणाला पुरणपोळीच करतो व आजही पुरणपोळीच केली होती. एवढे नैवेद्य बनवले व अशा प्रकारे सर्व नैवेद्य भरून घेऊन त्यानंतर देवांना नैवेद्य दाखवला व गुढीलाही नैवेद्य दाखवला. आमच्या जवळच्या मंदिरात नैवेद्य भरून दिला आणि नैवेद्य दाखवून यायला सांगितलं. त्यानंतर अशा प्रकारे मी परडीतही नैवेद्य भरला. जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव जय देव गुणात्मक त्रिमूर्ती भक्त हा गान त्रिगुणी अवतार त्रैलोक्यदान. निर्वी निर्वी शब्द
घेतली व असा साजरा केला आम्ही गुढीपाडवा.